नम्र आवाहन, येत्या 9 तारखेला बालगंधर्व नाट्यगृह येथे सकाळी ठीक 11 वाजता सर्व लाडक्या बहिणी ज्यांचे पैसे बंद झाले आहेत त्या सर्वांना मी निमंत्रित करतो. बालगंधर्व नाट्यगृह येथे येऊन आपली नोंदणी करावी, जेणेकरून आपण जो मोर्चा काढणार आहोत त्या मोर्चासाठी आपली उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. आपल्याला जर पैसे परत सुरू करायचे असतील तर त्यासाठी या लढ्यामध्ये हा जो प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यामध्ये आमच्या सोबत या. सर्व लाडक्या बहिणींना नम्र आवाहन, 9 तारखेला सकाळी ठीक 11 वाजता बालगंधर्व नाट्यगृह येथे आधार कार्डचे एक झेरॉक्स घेऊन तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा. नमस्कार, माझे नाव प्रतीक सूर्यकांत कुकडे. हे पहा, गेल्या कित्येक दिवसापासून जवळपास 31 डिसेंबर 2025 पासून ई-केवायसी जी लाडकी बहीणची ई-केवायसी आहे ती बंद आहे. शासनाने वेळोवेळी सांगितलं आहे की आम्ही ई-केवायसी चालू करणार आहे, पण त्यांनी आजपर्यंत केली नाही आहे ई-केवायसी. आधार डॉक्युमेंट अपडेटवाली केवायसी जानेवारीपासून आपण करत आहोत. ती केवायसी केल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदाही झालेला आहे, ज्याच्यामुळे खूप साऱ्या महिलांना पैसे परत एकदा सुरू झाले. पण अशा खूप साऱ्या महिला अशाही आहेत की ज्यांना पैसे परत सुरू झाले नाही, केवायसी करून सुद्धा सुरू नाही झाले. आता ही आधार डॉक्युमेंट अपडेटवाली केवायसी आपण जानेवारी महिन्यापासून करत होतो, तर त्यामध्ये आपल्याला अनुभव असा आला की 50% जास्त महिलांना पैसे परत सुरू झाले आणि जवळपास 40% जास्त महिलांना पैसे सुरू नाही झाले. तर अशा सर्व लाडक्या बहिणींना ज्यांना केवायसी न केल्यामुळे किंवा इतर वेगवेगळ्या कारणांमुळे पैसे बंद झालेत अशा सर्व महिलांना आपण त्यांच्यासाठी आपण एक रॅली, एक मोर्चा काढणार आहोत कलेक्टर ऑफिसला. पण त्याच्या पहिले आपल्या सर्व लाडक्या बहिणींना नेमकं मोर्चा काढण्याचा उद्देश काय तो माहीत असायला हवा. त्यामुळे आपण येत्या 9 तारखेला बालगंधर्व नाट्यगृह इथे सकाळी ठीक 11 वाजता एक मीटिंग बोलवण्यात आलेली आहे. त्या मीटिंगमध्ये आपल्याला चर्चा हीच करायची आहे की मोर्चाची आपली मागणी काय असणार आहे, मागणी शासनाकडून आपण काय करणार आहोत. त्यांनी ही जी षडयंत्रकारी केवायसी सुरू केली होती, आता त्यामुळे कित्येक महिलांचे पैसे बंद झाले. तर त्या केवायसीला तुम्ही कोणत्याही पद्धतीने सुरू करावे परत एकदा, आणि सुरू करून आमचे पैसे आम्हाला परत देण्यामध्ये आम्हाला सहकार्य करावे. बरं, आता येत्या 9 तारखेला सुजातभाई आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते येणार आहेत मिरज नगरीमध्ये. तर त्यांना आपण निवेदन देऊन त्यांच्यामार्फत शासनापर्यंत आपण बाबा ही परत केवायसी म्हणा किंवा या लाडक्या बहिणी ज्यांना वगळण्यात आलेला आहे, ज्यांना बाबा अन्यायकारकदृष्ट्या किंवा षडयंत्र करून त्यांना या योजनेतून बाहेर ठेवण्यात आलेला आहे, त्यांना आपण परत एकदा सुरू करण्यासाठी निवेदन देणार आहोत. आणि त्यांच्या नेतृत्वामध्येच आपण येत्या आठवड्यामध्ये कलेक्टर ऑफिसला एक रॅली, एक मोर्चा काढणार आहोत. त्यासंबंधी मीटिंग आहे. या मीटिंगला सर्व लाडक्या बहिणी ज्यांना पैसे येत नाहीत त्यांनी हजर राहावे.